आणि मला कितीही रडू द्या, पण फक्त घडवलं पाहिजे. आज आहे आषाढी एकादशी आणि त्याच्यासाठी स्पेशल मी आज साडी वेअर केलेली आहे. आणि माझी साडी अशी काहीशी आहे आणि मला खूप अशा लाईट साड्या आवडतात. तसं तर मला साडी घालायला खूप आवडते, पण रोजच्या धावपळीमध्ये काही ते जमत नाही, तर मी रोज काही साडी वगैरे घालत नाही. सो आज आषाढी एकादशी निमित्त मी स्पेशल साडी वेअर केली आहे आणि मी सकाळपासून ना आज आषाढी एकादशीचा उपवास केलेला आहे. आमच्या इकडे तर लहान बाळापासून सगळी करतात बरं का. आता तुमच्या इकडे पण आषाढी एकादशीचा उपवास करतात की नाही मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या इकडे उपवास म्हटलं तर म्हणजे असं असतं एकादशीचा की सकाळी आमच्या इकडे तरी सकाळी पण जेवण करत नाहीत. सकाळी तर कुठेच जेवत नाहीत. पण संध्याकाळीही तुम्ही काही खाऊ शकत नाही. उपवासाचंच खाऊ शकता. आणि मला आज खरंच आळंदीला जायचं आहे. आळंदीला देवदर्शनासाठी स्पेशली. त्याच्यासाठी मी एवढी काही तयार झालेली आहे किंवा एवढी काही माझी तयारी आहे. आणि मी सगळं काही पूजेचं वगैरे जाण्याचं सगळं काही पॅक करून ठेवलेलं आहे. फक्त आता वाट बघत आहे मी फक्त आणि फक्त आमच्या कारभारींची, जे की अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. ते जेव्हा येतील तेव्हा आम्ही देवाला जाऊयात. आणि जर ते लेट आले आणि आम्हाला जाता नाही आलं तरी मी तुम्हाला सांगेल. पण जर मी गेले तर नक्कीच मी तिथे व्हिडिओ शूट करेन आणि तुम्हाला नक्कीच मी सांगेन. तिथे गेलेला व्हिडिओही दाखवेन आणि त्याच्याबरोबर तुमचेही दर्शन झाले पाहिजेत. आणि मनापासून प्रार्थना करेन की मी जे काही करते ना त्या माझ्या कष्टाला देवाने मला फळ द्यावं. आणि जो काही माझा आता संघर्ष चालू आहे ना त्याने मला कितीही रडवू द्या, पण फक्त घडवलं पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. राधे राधे.